सद्गुरु शब्दामृतधारा, तृप्त करी अंतर्मन सारा. सुटे कर्मबंधाचा फेरा, पावे जीव उद्धरला. सद्गुरू हा केवळ देहधारी गुरु नसतो, तर तो परमसत्याचा जिवंत अनुभव असतो. सद्गुरूंचा शब्द सामान्य शब्द नसून तो आत्मज्ञानाने ओथंबलेला असतो. या शब्दाच्या ओवीत अमृतधारा असे का म्हटले? कारण जसा अमृताचा थेंब मृत्यूलाही हरवतो, तसा सद्गुरूंचा शब्द अज्ञानरूपी मृत्यू नष्ट करतो. हा शब्द कानावर पडतो, पण त्याचा परिणाम थेट अंतःकरणावर होतो. हा शब्द ऐकल्याच्या जीवनात नवे वळण मिळते. सद्गुरूंचा शब्द हा पुस्तकातील ज्ञान नसतो, तो अनुभवातील आलेला असतो. त्यामुळे तो मन, बुद्धी, अहंकार याला भेदून थेट आत्म्याला स्पर्श करतो. जेथे सामान्याचे उपदेश अपयशी ठरतात, तेथे सद्गुरूंचा शब्द कार्य करतो. हा शब्द जीवाला त्याचे खरे स्वरूप देतो. तो देह नाही, तो मन, बुद्धी व शुद्ध चैतन्य आहे. ही जाणीव या शब्दातून निर्माण होते. तृप्त करी अंतर्मन सारा. मानवी मन कायम असमाधानी असते. किती भोग मिळाले, संपत्ती मिळाली, मान प्रतिष्ठा मिळाली तरी मानवी भूक भागत नाही. कारण ही भूक बाह्य गोष्टींनी भागणारी नसते. सद्गुरूंचा शब्द अंतर्मनात उतरतो, तेव्हा ही भूक आपोआप शांत होते. मनाला कळते की आपण जे शोधत होतो ते बाहेर नसून आतच आहे. या तृप्तीचा अर्थ आलस किंवा निष्क्रियता नाही. उलट मन स्थिर झाल्यामुळे जीवन अधिक सलग, शुद्ध आणि अर्थपूर्ण बनते. इच्छा, वासना, मत्सर, द्वेष यांचा जोर कमी होतो. अंतःकरण निर्मल होते. विचारांची गती थांबते. मनाला आधार मिळतो. ही तृप्ती बाह्य सुखावर अवलंबून नसते, म्हणून ती टिकाऊ असते. सुटे कर्मबंधाचा फेरा. कर्मबंधन म्हणजे जन्मजन्मीचा फेरा. जीव आपल्या कर्मामुळे जन्म घेतो, सुखदुःख भोगतो आणि पुन्हा कर्म करतो. हा फेरा कधीच संपत नाही, जोपर्यंत कर्तेपणाचा अहंकार जात नाही. सद्गुरूंचा शब्द अहंकार तोडतो. मी करतो ही भावना गळून पडते. कर्म घडतात, पण करता राहत नाही. जेव्हा कर्तेपणा संपते, तेव्हा कर्मबंधन सैल होते. पाप पुण्याची भीती उरत नाही, कारण जीव स्वतःला कर्ता मानत नाही, तो साक्षी भावात राहतो. जीवनात घटना घडतात, पण त्या बांधून ठेवत नाही. अशा अवस्थेत संचित कर्म क्षीण होऊ लागते. प्रारब्ध भोगले जाते, पण नवीन कर्मे तयार होत नाही. पावे जीव उद्धरा. उद्धार म्हणजे स्वर्गप्राप्ती नव्हे, उद्धार म्हणजे आत्मरूपाची ओळख. जीव जेव्हा स्वतःला देह मनापलीकडे ओळखतो, तेव्हा त्याला खरा उद्धार होतो. सद्गुरूंच्या कृपेने जीव अज्ञानातून ज्ञानाकडे, बंधनातून मुक्तीकडे, भयातून निर्भयाकडे जातो. मरणाची भीती नष्ट होते. दुःख आले तरी ते आपले नाही असे वाटते. सुख आले तरी त्यात गुंतून राहत नाही. जीवन चालू राहते. संसारही असतो, पण तो बांधत नाही. जीव शिवाशी एकरूप होतो. हे मोक्षाचे खरे लक्षण आहे. ही ओवी सांगते की सद्गुरूंचा शब्द हा जीवन बदलणार आहे. तो ऐकला की नाही तर जगला पाहिजे. हा शब्द हृदयात उरला की आपोआप साधना घडते. प्रयत्न कमी पडतात, कृपा अधिक काम करते. म्हणून संतांनी नेहमी सद्गुरूंच्या चरणी शरण जाण्याचा उपदेश केला आहे. जय जय रघुवीर समर्थ.